यूबीटी सेनेच्या अचीवमेंट डॉक्युमेंटमधली दुसरी गोष्ट म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या बजेटचा प्रचंड आवाका दाखवण्याचा प्रयत्न। आज बृहन्मुंबई महानगरपालिकेचे बजेट सुमारे 74,000 कोटी रुपये आहे। आकडा नक्कीच मोठा आहे, पण उभाठांनी हा आकडा अजून भव्य वाटावा यासाठी एक तुलना केली आहे। ते म्हणतात मुंबई महानगराचं बजेट काही राज्यांच्या बजेटपेक्षाही जास्त आहे। ऐकायला भारी वाटतं, पण ही तुलना कोणत्या राज्यांशी केली आहे? गोवा, सिक्कीम, नागालँड, मिझोरम आणि अरुणाचल प्रदेश। आता बरोबर ही तुलना प्रभावी वाटते। शहर छोटं असतं, राज्य मोठं असतं आणि तरीही शहराचं बजेट जास्त, पण ही तुलना फसवी आहे। खरं सांगायचं तर या प्रत्येक राज्याची लोकसंख्या मुंबईच्या एकूण लोकसंख्येच्या 10% कमी आहे। ही सगळी राज्य मिळूनही लोकसंख्येच्या बाबतीत मुंबईच्या जवळपासही नाहीत। आपण या सगळ्या राज्यांची लोकसंख्या एकत्रही धरली तरी सुद्धा ती मुंबईच्या निम्म्याही होत नाही। आता इथे असलेली मेघ समजून बजेटचा आकार पाहण्यापेक्षा त्या बजेटमधून पर कॅपिटा एक्सपेंडिचर म्हणजे प्रत्येक नागरिकावर किती खर्च केला जातोय हे महत्त्वाचं असतं। उदाहरण देऊन सांगायचं तर मुंबईचं बजेट 74,000 कोटी आहे आणि लोकसंख्या सुमारे 1.25 कोटी आहे, तर प्रत्येक मुंबईकरामागे खर्च ठरतो जवळपास 60,000 रुपये। पण दुसरीकडे हीच गोवा, सिक्कीम किंवा मिझोरम सारखी राज्य प्रति व्यक्ती यापेक्षा दुप्पट 3पट खर्च करत आहेत। मुंबईसारख्या भारताच्या आर्थिक राजधानीत राहणाऱ्या नागरिकांना महापालिकेकडून मिळणारा आरोग्य, शिक्षण, रस्ते, पाणी, स्वच्छता यावरचा खर्च या छोट्या राज्यांच्या नागरिकांपेक्षाही कमी आहे। हे कळतंय का? मग प्रश्न असा उरतो की ही तुलना खरंच अभिमानास्पद आहे की फक्त आकड्यांच्या सोयीस्कर खेळ करून ही स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा केलेला केविलवाणा प्रयत्न आहे। मुंबईच्या बजेटची भव्यता दाखवण्यासाठी लोकसंख्येने खूपच लहान असलेल्या राज्यांशी तुलना करणं विकास मॉडेल नाही, तो जनतेचा दिशाभूल करण्याचा एक बहुतेक शेवटचा प्रयत्न आहे। आणि म्हणूनच प्रश्न उभा राहतो की हे यश आहे की उभाठांच्या आर्थिक धोरणाला आलेलं मोठं अपयश? निर्णय तुमचा।